फ्रेंड्स, आज मी तुमच्यासोबत छोले मसाल्याची रेसिपी शेअर करणार आहे। फ्रेंड्स, हे छोले मी 5 ते 6 तास भिजवून ह्याच्या कुकरला 4 ते 5 शिट्या काढून घेतलेल्या आहेत। आपण ग्रेव्हीसाठी मसाला रेडी करूयात। त्यासाठी मी 1 चमचा तेल घेतला आहे, त्यात 2 मोठे चिरलेले कांदे ॲड करूयात। कांदा थोड़ा फ्राय होत आला की आपण यात 2 मोठे चिरलेले टोमॅटो ॲड करूया। थोडंसं ओलं खोबरं, 4 ते 5 लसणीच्या पाकळ्या परतवून घेऊयात। मसाला छान भाजून झालेला आहे। आता आपण यात थोडीशी कोथिंबीर ॲड करूयात। आता आपण या मसाल्याची मिक्सरमध्ये छान बारीक पेस्ट करून घेऊयात। आता आपण पुढच्या रेसिपीला स्टार्ट करूया। मी 2.5 चमचे तेल घेतलं आहे, त्यामध्ये थोडेसे जिरे ॲड करूयात, 1 तमालपत्र आणि आपण मसाल्याची जी पेस्ट केली आहे ती ॲड करूया। मसाल्याला तेल सुटेपर्यंत छान परतून घेऊयात। मसाला छान तेलात फ्राय झालेला आहे। आता आपण यात बाकीचे मसाले ॲड करूयात। 1 चमचा काश्मीरी लाल मिर्च पावडर, 2 चमचे कांदा लसूण मसाला, 1 चमचा छोले मसाला, आलं लसूण पेस्ट, अर्धा चमचा हळद मिक्स करून घेऊयात। मसाले छान मिक्स झालेले आहेत। आता आपण यात छोले ॲड करूयात। आणि यात आपण 1 ग्लास पाणी ॲड करूयात। उकळी येऊपर्यंत शिजवून घेऊयात। चवीपुरतं मीठ ॲड करूयात। छोले मसाल्याला छान उकळी आलेली आहे। आता आपण यात कोथिंबीर ॲड करूयात, मिक्स करूयात। सो फ्रेंड्स, छोले मसाला रेडी झालेला आहे। तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।